डॉक्टर साहेबांनी रिपोर्ट वगैरे बघून झालेत. आता रिपोर्ट बघून झालेत, आता डॉक्टर साहेबाचं काय म्हणणं येते ते आपण डायरेक्ट सरांना विचारू. तर मित्रांनो, दशरथ हॉस्पिटलमध्येच आहे. एक सलाईन फक्त आता चालू आहे. दशरथ, कसं वाटतंय? जायचं. बरं वाटतंय का? बरं वाटतंय. जायचं आता आश्रमला? जायचं. किती वाजता जायचं? 3 वाजता. 3 वाजता जायचं? 3 वाजता. बरं चालतंय. सकाळी 3 वाजता जावा. तर एक सलाईन झाली का आपल्याला सुट्टी आहे, बरं का? 3 वाजता जाऊ आपण. हा, तर मित्रांनो, एक सलाईन फक्त बाकी आहे. ऑक्सिजन वगैरे काढलेला आहे आणि बीपी वगैरे सुद्धा त्याचं नॉर्मल येतोय. त्यामुळे त्यांनी हाताचं ते सगळं काढले. आता काय गरज नाही म्हणली. तर दशरथबद्दल खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर दशरथबद्दल काय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि दशरथबद्दल डॉक्टरांनी काय सांगितलंय ही सर्व माहिती मी तुम्हाला आता देणार आहे. तर सर, रिपोर्ट बघितल्यानंतर नेमकं काय तुमचं म्हणणं आहे मला जरा कळवा, कारण मला लय उत्सुकता लागली. रिपोर्ट नॉर्मल आहेत, काय नाही. प्रत्येक महिन्याला यायची गरज नाही लागणार तुम्हाला. आता ते इंजेक्शन दिले ते काय पण घ्यायची गरज नाही लागणार तुम्हाला. आता ते गोळ्या टॅब्लेट लिहून देतो तुम्हाला, ते प्रत्येक महिन्याला घेऊन टाकू. बर, गोळ्या म्हणजे आता फक्त इंजेक्शनची गरज नाही म्हणताय का? इंजेक्शनची गरज नाही आता. बर, मग महिन्याला गोळ्या देऊ दे फक्त. किती महिने गोळ्या द्यावं लागतील सर? 5-6 महिने गोळ्या घ्यायला लागतील. 5-6 महिने का? बर, मग ते गोळ्या कशा, स्वस्त आहे का कॉस्टली थोड्या? कॉस्टली, थोड्या महाग आहेत, थोड्या ते घ्यायला लागतील. घ्यावं लागतील का? म्हणजे ते आपण महिन्याला जे 42,000 इंजेक्शन देत होतो ते द्यावं लागेल का? आता काय करायचं, द्यायची गरज नाही, महिन्याची ट्रीटमेंट नाही. महिने ट्रीटमेंट नाही. तर मनपूर्वक धन्यवाद बरं का सर. तुम्ही मनावरचं लय मोठं बोजा आमचं काढलं. कारण महिन्याच्या ट्रीटमेंटसाठी जे आम्हाला 50-55 हजार खर्च येत होता ते कमी झालेला ऐकून एवढं समाधान मनाला झाले मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. कारण तुमचं असं सपोर्ट राहिलेला आहे. आज सुद्धा तुम्ही छान असं रिपोर्ट बघून बरेच अशी माहिती दिली, त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि प्रत्येक महिन्याला ट्रीटमेंट घ्यावं लागणार. मी काय करतो, कॅमेरा पुढे बोलतो आता. तर मित्रांनो, सरांचं आभार मानावं तितकं कमी आहे. कारण सरांनी पहिल्यापासून जर आपल्याला सपोर्ट केलाच होता, पण आज त्यांनी एक खूप आनंदाची बातमी आपल्याला दिलेली आहे. ती आनंदाची बातमी काय की प्रत्येक महिन्याला जे आपण दशरथला 42,000 रुपये इंजेक्शन देत होतो किंवा प्रत्येक महिन्याला त्याची ट्रीटमेंट करत होतो, आता त्या ट्रीटमेंटची गरज अजिबात नाही. आणि इथनं पुढं फक्त त्याला गोळ्या असतील. गोळ्या थोड्या जे म्हणतात कॉस्टली आहेत, पण गोळ्या देऊ. फक्त हे जे डोक्यावरचं वजन होतं महिन्याला 50-55 हजार खर्च करायचं, ते एक टेन्शन खूप मोठं आपलं सॉल्व्ह झालेलं आहे. तर मित्रांनो, दशरथबद्दल काय महत्त्वाची माहिती आहे. आता डॉक्टर जे बोललेत ते ऐकून मनाला एवढं समाधान भेटलं हे तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. आणि बाबाची ॲक्टिव्हपणा भरपूर असा वाढलेला आहे. थोडं बिहालाय तो, पण त्याच्या रिपोर्ट ज्या आल्यात त्या रिपोर्ट बघून डॉक्टरनी एवढं तर सांगितलं, एक मनाला लई मोठा विसावा मिळाला की प्रत्येक महिन्याला जे आपण दशरथची ट्रीटमेंट करत होतो त्या ट्रीटमेंटबद्दल डॉक्टरांनी खूप मोठी माहिती आपल्याला सांगितलेली आहे. जर महिन्याला त्याला 6 इंजेक्शन द्यावं लागतील असं आपल्याला सुरुवातीला सांगण्यात आलं होतं, पण 6 इंजेक्शन दिल्यानंतर जो बदल घडून येणार होता तो बदल 3ऱ्याच इंजेक्शनला घडून आला. आणि मित्रांनो, एक आनंदाची बातमी आपल्या सर्वांसाठी व दशरथसाठी की इथून पुढं दशरथला कुठल्याही प्रकारचा महिन्याला हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट करायची गरज नाही. इथून पुढं दशरथला हॉस्पिटलला नेऊन ॲडमिट करायची गरज नाही. फक्त मित्रांनो, गोळ्या ते देतो म्हटल्यात आणि जे गोळ्या आहेत त्या गोळ्या जरा कॉस्टली आहेत. कॉस्टली म्हणजे ते म्हणले महाग आहेत. त्या गोळ्या तुम्हाला फक्त महिन्याला द्यावं लागतील. बाकी प्रत्येक महिन्याला 50-55 हजार रुपये खर्च करायची गरज अजिबात नाही. तर ह्या गोष्टी ऐकल्यानंतर मनाला एवढं समाधान भेटला की काय ट्रीटमेंट आता पूर्ण झाली म्हटले, एकदम पेशंट ओके आहे.
तर मित्रांनो मॅडम आले होत्या माहिती घ्यायसाठी, कारण डिस्चार्ज घेण्यापूर्वी त्यांचं काही तर रुटीन चेकअप असतं. त्या रुटीन चेकअपनुसार त्यांनी चेकअप करून माहिती घेतली आणि अशा प्रकारे जे आपलं महत्त्वाचा मुद्दा होता किंवा दशरथचा हॉस्पिटलचा जो विषय होता, आजपासनं म्हणजे आपण प्रत्येक महिन्याच्या 10, 11 किंवा 12 तारखेला त्याला हॉस्पिटलला घेऊन यायचो, त्याला इंजेक्शन द्यायचो. 50-55 हजार खर्च हे सोशल मीडियाच्या माध्यमातून व तुमच्या माध्यमातून व माझ्या माध्यमातून हे खर्च होत होता. पण आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे 1 रुपयाचं महिन्याला हॉस्पिटलचा खर्च नसणार आहे. फक्त गोळ्या औषधाचा खर्च असणार आहे आणि गोळ्या औषधाचा खर्च आपण 100% करू. तुमच्या माझ्या किंवा सोशल मीडियाला यूट्यूबला जे पेमेंट येतं त्या पेमेंटच्या मार्फत नक्कीच याचं गोळ्या औषधाचा खर्च करू. त्यांनी सांगितलंय गोळ्या औषध थोड्या कॉस्टली आहेत, पण काय अडचण नाही. 50-55 हजार आपण महिन्याला खर्च करतच होतो, त्याच्यापेक्षा तर कमीच असेल ना. तर गोळ्याला थोडा कॉस्टली खर्च आहे, महिन्याच्या गोळ्या ती कवर होईल म्हटलेत. आणि एक महिन्याचं समाधान तुम्हाला मी मित्रांनो सांगू शकत नाही, कारण आता इथून पुढं प्रत्येक महिन्याला दशरथची ट्रीटमेंट करायची गरज आपल्याला पडणार नाही. ही सर्वात आनंदाची बातमी तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीसाठी. कारण तुम्ही सर्वांनी दशरथचे सुरुवातीपासूनची ट्रीटमेंट, आज शेवटची ट्रीटमेंट म्हणावं लागेल. आज आपलं डिस्चार्ज होईल, आज आपण हॉस्पिटल सोडून आश्रमला जाऊ आणि आजच्या लाईव्हमध्ये आपली भेट 100% होईल. आणि छान अशी आजच्या लाईव्हमध्ये आपली भेट होईल. आजच्या लाईव्हमध्ये आपली भेट नक्कीच होईल, कारण आज दशरथची ट्रीटमेंट पूर्णतः झालेली आहे. डिस्चार्ज घेऊ, आश्रमला जाऊ आणि छान असं आनंद उत्सव आश्रममध्ये साजरा करता येईल. कारण इथून पुढं दशरथला हॉस्पिटलचा खर्च होणार नाही, हॉस्पिटलला ॲडमिट करायची गरज नाही आणि प्रत्येक महिन्याचा 50-60 हजार रुपयाचा खर्च आपला वाचलेला आहे आणि फक्त गोळ्या औषधाचा खर्च आहे. पैशाचा खर्च वाचला न वाचला ते नंतरचा भाग, पण भावाची तब्येत सुधारलेली आहे. पांडुरंग पावला असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. का पांडुरंग पावला म्हटलं तर आपल्याला वावगं ठरणार नाही मित्रांनो, कारण दशरथची तब्येत ही बरी झालेली आहे. त्यांनी जे म्हटलं की 6 महिन्यात जो फरक पडायला पाहिजे होता तो फरक 3 महिन्यातच पडला. म्हणजे 6 महिन्यानंतर मिळणारं फळ हे 3 महिन्यात मिळलं. हे केवळ आणि केवळ विठ्ठलाची कृपा, पांडुरंगाची कृपा, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं प्रेम होतं. तर वेळ न घालवता सलाईन संपत आलेली आहे. सलाईन संपले, कपडे वगैरे चेंज करू, आपले कपडे घालू आणि डायरेक्ट आपण आश्रमला जाऊया मित्रांनो. तर फोन पण भरपूर येतात दशरथच्या तब्येतीबद्दल विचारायला, कसा आहे दशरथ, काय आहे दशरथ. पण फोन उचलता येणार, मला व्हिडिओ चालू आहे आणि लय आनंद वाटतोय मित्रांनो की दशरथ आता सुखरूप बरा झालेला आहे. आणि आता घरी कसं जायचं त्याला विचारू आपण आता. चला दशरथ, कसं वाटतंय आता जायचं माहेर? पण कसं वाटतंय? दुखायचं बंद झालं का? हा झालं. आता घरी जायचं, आश्रमला जायचं, टेम्पो करून जायचं का? बर, तर टेम्पो करून जायचं म्हणतोय मित्रांनो. दशरथ एकदम ओके आहे. एक सलाईन राहिली, ती पण सलाईन आता संपल. तर वेळ न घालवता काय करूया, आश्रमला आपण नक्कीच जाऊया आणि सिस्टरला वगैरे बोलवतील ते सलाईन वगैरे काढायला. आणि सलाईन वगैरे काढू, आपण आणलेले कपडे घालू आणि थेट आपल्या आश्रमला जाऊया. तर डिस्चार्ज करायची प्रोसेस आपण करून घेऊया मित्रांनो. बरं वाटतंय का? बरं वाटतंय का दशरथ? बरं वाटतंय का? आता आम्ही बोलणार नाही, आहे का नाही? फिट उचलली तुम्ही. थांब काढायला आहे, थांब. कसं वाटतंय दशरथ? हो दशरथ, कसं वाटतंय? बोल केला का? आता वाटतंय. हा आता वाटतंय ना बरं? तर बघूया, 5 मिनिटं धरून थांबू, कपडे वगैरे बदलावं लागणार आहे भाऊची. आता आज दशरथचं डिस्चार्ज होईल, कारण हातातलं सगळं काढलंय. आता आपले कपडे घालू, यांचे कपडे ह्यांना देऊन टाकू आणि आपण पण आपल्या आश्रमला जाऊया. उठा, जायचं ना? थांब. नको
अरे वाजू नको ते कपडे द्यायचे आणि इकडं ते कपडे न्यायचे का आपल्याला नको ना जाऊ जाऊ हा आपले फक्त घालू दे दर तुझं शर्ट घालू घाल तर मित्रांनो बराच असा खरं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कारण आपला मेन जो प्रॉब्लेम होता तो हृदयापासून जो मेंदू पुढे वेळ जातात त्या आकुंचन पावलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बराच असा फरक पडला आहे आणि बाकीचे जे गोळ्या आहेत ते ट्रीटमेंट महिन्याचे असणार आहेत इथून पुढं दशरथला महिन्याला ऍडमिट करायची आपल्याला गरज पडणार नाही तर आपले आपले कपडे घालून जाऊ काढ आणि इकडे काढ इकडे पॅन्ट घातली बाबा इकडे 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 राहू घाल घाल वरडू नको घाल घाल बाई ओके ओके पायजवळ घे पायजवळ घे थोडं खाली इन करून जाऊ तर एकदम ओके हा तर मित्रांनो एकदम ओके कटाकट आणि टाकाटक तर तसंच गवळण म्हणे हा गणबाई मोगरा गणबाई मोगरा गणबाई मोगरा मित्रांनो छान असं एन्जॉयमेंट कारण इथनं पुढं भाऊला आश्रम मध्ये हॉस्पिटलला ऍडमिट व्हायची गरज नाही बाकीची ट्रीटमेंट आश्रम मध्ये होईल फक्त गोळ्या औषध होईल आणि लय बरं वाटतंय आता सगळ्याची ट्रीटमेंट पूर्ण झाली आता वेळ न घालवता डायरेक्ट आश्रमला जाऊ आणि मस्तपैकी आश्रम मध्ये आता इथनं पुढं असेल जेवढं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणं शक्य आहे तेवढं नक्कीच दाखवतो आता डायरेक्ट आपण आश्रमला जाऊया वेळ न घालवता तर चला आपला डिस्चार्ज झालेला आहे तर आता डायरेक्ट आपण आश्रमला निघूया चल चौकशी चौकशी या तर मित्रांनो दशरथचा डिस्चार्ज झालेला आहे आता आपण वेळ काळ न घालवता डायरेक्टली आश्रमला जाऊया आणि डॉक्टरांनी सांगितलं आनंद उत्सव साजरा नक्कीच करूया कारण भरपूर असा आनंद उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे तर लिफ्ट जरा काय व्हायला लागली खाली जायला आहे ते म्हणतात खाली जाऊन बटन दाबा तर मित्रांनो छान असं दशरथचं लाईट गेली आहे गेली लाईट थांब खाली जाऊन दाबा सांगितले बटन त्यांना येईल लाईट खाली जाऊन बटन दाबून सांगितलेलं आहे तर लिफ्ट चालली खाली दशरथचा डिस्चार्ज झालाय आता आपली भेट संध्याकाळी लाईव्हच्या माध्यमातून होईल मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मानाचा रामकृष्ण हरी दशरथ एकदम टाकाटक आणि एकदम ओके मध्ये आहे आणि त्याची प्रकृती छान अशी सुधारलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद